काढतोय. हा हा हा. काय कमी जास्त होईल का ह्याच्यामध्ये? कमी 40 किलोमीटरवर होईल की त्या पुढे गेले. म्हणजे पोच पण देत आहे? होय पोच. कुठपर्यंत द्याचा? 50 किलोमीटर अंतरावर. बर. आणि कसे 35 आणि त्याचा पोच? होय. बर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 93 56 14 89 59. बर. तर मित्रांनो बघून घ्या, ही पिंडे ही आळा आहे. साधारणपणे किती किलो भरली? 2-2.5च्या पुढे 2.5-3 किलो पर्यंत जाईल. मोठ्या तटाचा कडबा आहे मित्रांनो, बघून घ्या. ही आपण गाडी यांची दाखवण्याचा मोठ्या मापाचा कडबा आहे आणि 30,000 सध्या भाव चालू आहे 1000 पिंडीला. तर सांगोल्या बाजारामधील हा करंट भाव आहे. बरं, कशामुळे एवढं मागले कडबं? काय झालं? कडबा कमी हो, हरभरा जास्त आहे शिवारात. हरभरा जास्त झाले 20% कडबा आहे शिवारात मंगळा, त्याच्यामुळे महाग आहे. म्हणजे अगोदर कडबं जी विकत होती ती मंगळवेढा भागातली लोक विकत होती आणि त्यावेळेस कडबं जास्त होतं. जास्त होतं. आता हरभरा जास्त आहे. आता बरीच लोक अशी म्हणतात की आमच्या भागामध्ये कडबं एवढं महाग नाही, इकडे लय महागले. काय आता कमी असल्यामुळे महाग आहे कडबो. जागेवर 23, 24, 25 दर आहे. बरं. तुम्ही व्यापारी आहे, शेतकरी? व्यापारी आहे. तुम्हाला कसं मिळते हो? जरा व्यवहार सोडून थोडक्यात सांगा. मी आम्हाला 22, 23, 24 मिळते. 22च्या पुढनं मिळते. आणि हे पोच कुठपर्यंत देताय तुम्ही? पोच मंगळापासून 70-80 किलोमीटर असल्या कुठे 80 किलोमीटर पर्यंत सगळीकडे तुम्ही पोच देताय. पोच म्हणलं तर किलोमीटर प्रमाणे दर. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या कडब्यांच्या बाजारामध्ये. कडबा असेल किंवा हरभऱ्याचा भुसा असेल, या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी चाऱ्यांच्या किमती संपूर्ण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हा कडबा आहे तो मंगळवेढा रानातील बोळा रान असेल, मुंडेवाडी रान या ठिकाणचा कडबा आहे. आणि सध्या कडब्यांचे रेट काय चालू आहेत आपण त्या ठिकाणी माहिती घेऊन सांगणार आहे. ही बघू शकता एवढ्या प्रमाणात आलेला आहे, त्या पद्धतीनं कमी प्रमाणात झालेला आहे. तर आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण कडब्यांचे दर जाणून घेणार आहे. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? गाव आपलं मुंडेवाडी, मंगळवेढा तालुक्यातलं मुंडेवाडी. बर. काय चालू आहे कडब्याचे रेट? ते आता चालू आहे 4000 रुपये चालू आहे. बरं. ह्या वाहनात किती बसते कडबं? त्या वाहनात आता बसले 800 बसले बघा. 800 बसले. कुठला आहे वाहन? हे आपलं वाहन कुठला? इंट्रा मध्ये 800 बसते. बर. 4000 चालू आहे भाव. बर. ही चारा कशाला चालतो? शेळ्याला चालतोय, मसराला चालतोय. अजून शेळ्याला मसराला चालतोय. शेळ्याला, म्हशीला, सगळ्या जनावरांना चालतो. सगळं चालतंय. बर. काय कमी जास्त होईल याच्यामध्ये? होतंय रेट मध्ये कमी जास्त. आपलं रनिंग वर असते, रनिंग वर. म्हणजे पोच पण देताय काय? पोच असते. पर्यंत देताय? पुणे, फलटण, जेजुरी, हडपसर, नातेपुते, फलटण सगळीकडे पोच करतो. सगळीकडे देताय. कोल्हापूर. आता ही पेंडे साधारणपणे किती किलो भरेल काय? ना आपण ही वजन केलेलं नाही हो. नाही. बरं. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की आता ही जर पेंडी 40 रुपयाला घेतली तर किती किलो भरणार? नाही, आपण वजन केलेलं नाही. ना करू द्या, एक अंदाज सांगा. म्हणजे कसा शेतकऱ्याचा अंदाज आता वजन केलेलं नाही ना मालक आपण. बरं. तरी 2 किलो असा भरेल अंदाज. 2 किलो भरेल काय? बर बर बर. आणि उंची किती आहे कडबे? उंची तरी होईल की 6.5 फूट होईल. 6 फूट. तुम्ही किती फुटाचा आहे? आम्ही 7 फुटाचा आहे. म्हणजे कडबं बघा की आता छातीला जाय, खांद्याला जाय. फायनल किती न होईल याचा व्यवहार काय? त्याचा फायनल होईल की 32 फायनल. 32 फायनल होईल. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 95 88 45 15 67. ठीक आहे, धन्यवाद. मालक राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. कशा भुसा ही? हरभरे आंबा आहे. हरभरे आंबा आहे. कसं किलो देत आहे? 500 रुपयाला बोध. 500 रुपयाला एक बोध. किती किलो भरते साधारण? 35-40. म्हणजे बोधावर विकताय काय? बरं. कशाला चालतोय चारा? कुठल्या जनावरांसाठी? सगळ्या गुराशांना चालतोय. सगळ्या म्हैस, गाय, बैल. बरं. खाणार का पण? थांबते ती 1 नंबर. कसा द्यायचा असतो काय? कसा द्यायचा त्यांना? भिजवून द्यायचा. भिजवून धुवून मग द्यायचा का? बर. तर 500 रुपये का कमी जास्त होईल का? होतंय की. किती पर्यंत होईल काय? भरपूर घेतल्यावर. भरपूर माहिती 10 ठिकी घेतल्यावर किती पर्यंत द्यायचा? करू घे 450. 450 रुपये द्यायचा. बरं. बघून घ्या मित्रांनो, की 500 रुपये म्हणले 450 रुपये, 550 रुपये ही त्या ठिकाणी किती बसली त्या? 130. कुठपर्यंत पोच देताय? 40 किलोमीटर. 40 किलोमीटर. तुमचं गाव कुठलं आहे? मंगळवेढा. मंगळवेढ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर पोच देताय. पोच कसं देणार? पोच करू काहीतरी इकडे. किलोवर भाव सांगा की. आता बोधावर किलोवर नाही देत. किलोवर देतच नाही. बर. तर मित्रांनो किलोवर नाही, हे साधारणपणे 30 ते 35 किलो भरेल असं यांचं म्हणणं आहे. आणि कसा आहे भुसा तुम्ही बघून घ्या. जरा बाहेर काढा, दाखवूया. तर हे बघू शकताय तांबा. यामध्ये माती वगैरे काय नाही ना? काय नाही. तर चांगल्या क्वालिटीचं आहे मित्रांनो. हे शेळ्यांसाठी, मेंढ्यांसाठी, बैल वगैरे खाते ते. खाते ते. बैलांसाठी वगैरे सगळ्यांना चालेल.
आणि मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. मालक 550 रुपयानं पोतं त्या ठिकाणी पोच देणार आहेत. पोच देणार ना 550 पोच पोच द्या कॉन्टॅक्ट नंबर. 9529 हां 1828 33 1828 33. 33. ठीक आहे, बघून घ्या. अशा पद्धतीचं पोतं राहते साधारणपणे एक 4 फूट हाईट आहे पोत्याचे. 35 किलो बसते याच्यामध्ये. हरभरे तांबा आहे याच्यामध्ये. हरभऱ्याचं बी काय अंश येतोय मित्रांनो, बघून घ्या. ठीक आहे, धन्यवाद. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगुड्यातला आहे. हां. बर, किती कडे बसते या गाडीत? 1200. 1200. कुठली गाडी? 47. बर, 1200 कडबं बसले मित्रांनो, बघून घ्या. मोठ्या मापाचं कडबं आहे. अगदी एक 6 फुटा फुटला असेल. हो 6 फूट आहे. बर, काय चालू आहे भाव आता ह्याचा? 3500 रुपये शेकडा. 3500 रुपये शेकडा चालू आहे. बर, तर कुठल्या कुठल्या जनावरला चालतोय? गाय म्हैस हा, शेळ्यांना सगळ्यांना चालतोय काय? बिगर पाण्याचा कडबा असल्यामुळे एक नंबर. बिगर पाणी ह्याला पाणी दिलं नाही नाही, काय? नाही. बिगर पाण्याचा. बर, मंगळवाडा शहरात बिगर पाण्याचा कडबा असतो. बिगर पाण्याचा कडबा आहे. म्हणजे मुळीपासून तुम्ही त्या ठिकाणी उपसून काढलेला कडबा आहे. काढलेला. उपसून काढतो. हा. हा हा हा. काय कमी जास्त होईल का ह्याच्यामध्ये? हा, कमी जास्त 40 किलोमीटरवर होईल की त्या पुढे गेले. म्हणजे पोच पण देता येईल? होय पोच. कुठपर्यंत द्याचा? एक 50 किलोमीटर अंतरावर. बर, आणि कसे 35 द्याचा पोच? होय. बर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे? 93 56 हा 14 हा. 89 59. बर, तर मित्रांनो बघून घ्या. ही पिंडे ही आळा आहे. साधारणपणे किती किलो भरली? 2-2.5च्या पुढे. पर्यंत जाते. 2.5-3 किलो पर्यंत जाईल. मोठ्या तटाचा कडबा आहे मित्रांनो, बघून घ्या. ही आपण गाडी यांची दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पाला वेला चांगला. हे कुठला आहे जे कडबं, कसला आहे म्हणजे? हे मालदांडे. मालदांडी. मालदांडी ज्वारीचं आहे काय? बर, तर मालदांडी ज्वारीचं कडबं आहे मित्रांनो, बघून घ्या. 1200 कडबं बसले या गाडीत. कुणाला पाहिजे असेल तर पोच देखील मामा देणार आहेत. आणि कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा दिलाय, संपर्क साधू शकताय. धन्यवाद मालक. धन्यवाद. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. जरा इकडे कडबं दिसू द्या. हां मंगुड्यात आहे का? हां. बरं, किती बसतंय या गाडीत? 900. 900 बसतंय. बरं, काय चालू आहे भाव आता कडब्याचा शेकड्या? भाव चालू आहे 30,000 3100. बरं, 3100 पर्यंत आहे. बरं, किती किलो बसते पेंडी साधारणपणे? 2 किलो. 2 किलो बसते. कुठल्या ज्वारी कुठली आहे तुमची? देशी. देशी ज्वारी म्हणजे मालदांडी ज्वारी आहे हां, काय? देशी. कडबं. हां. बरं, तर बघून घ्या मित्रांनो कडबं, आळा वगैरे कसा आहे. तर साधारणपणे 30 रुपयेपर्यंत एक पिंडी जाईल. हां. तर ज्वारी विकताय काय? ज्वारी नेते शेतकरी आमच्या दाडचे विकतो आम्ही. अडतीला विकताय काय? बरं बरं. तर कुठपर्यंत पोच देऊ शकता कडबे? काय अंतर रनिंगवर असते, शेवटी रनिंग कुठं आहे त्याच्यावर. त्याच्यावर आहे काय? हां. बरं, साधारणपणे एक तुमचं गाव कुठलं म्हणला? मंगळवेढा. मंगळवेढ्यात एक 50 किलोमीटर पर्यंत किती द्याचा? 3500. 3500 रुपये द्याचा पोच. हां. बरं, आणि जागेवर आलं तर इथं जागेवर द्यायचं कमी जास्त करून. जागेवरचं वेगळं आहे. जागेवरचं कसं असते? जागेवर काय 2700-2800 2800 द्यायची जागेवर इथून घेतो 100-200. बरं, त्या वर्षी काय झाले? रेट वाढलेत कडब्यांचे जास्त. लोकांनी हरभरा जादा केला, ज्याला मजूर खर्च येते म्हणून लोकांनी ज्वारीच केली नाही, कमी केली. कमी केले काय? लोक मजुरी लई येत नाही, काय करणार आहे ती? बरं, मग आता हे मामा शेतकऱ्याला परवडणार का हो ही चारा? तरी बी शेतकऱ्याला परवडत नाही. नाही, विकणार नाही परवडत, घेणार नाही परवडत नाही. मग ही फोकाट हमाली आहे म्हणायचं. सगळे मग आता पिकं उत्पन्न पिकलं नाही तर काय करायचं शेतकरी? बरं, आता ही पेंडी 30 रुपयाने घेऊन जर घालाय म्हणलं तर दिवसात किती पेंड्या खाते काय? किती काय मग 10-15 पिंड्या काय, तिला काय टाकत थोडं खाणार नाही. तरी एक शास्त्राने आम्हाला 1-2 पेंड्या तर रोज हिरो वाळा चारा पाहिजे. 2 पेंड्या म्हणजे कशासाठी पाहिजे? आजारी पडून फॅट लागावं म्हणून 2 पेंड्या घालायच्या. ठीक आहे, मग 2 पेंड्या जर चारल्या तिला 60 रुपये नुसती वाळली वैरण. ओली वैरण केवढे जरा तिचं दूध कितीचं काढायचं? दूध कितीच काढायचं आता, ती काय दूध काढायचं जनावर खाणारं घालण्यावर आहे सगळे. बरं. सगळे हीच घालत नाही, ती काय तांब घालते ती, आंब घालते ती, मकवान घालते ती. बरं, मग ह्या चाऱ्या कुठल्या जनावरला चालतो ही चारा? सगळ्या जनावर चालतो येतो छोड. बरं, ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? ह्याच्यापासून काय फायदा आहे? ह्याच्यापासून जनावरला पाणी पितं, हां, बाकीचं काय सगळं म्हणजे अन्न पाणी खातं, व्यवस्थित पचतं. हिरव्यानं कसं जीवात येतं, एका दूध जादा येतं, अंगातलं कॅल्शियम चमतं हां, आणि कॅल्शियम राहतं. कॅल्शियम राहते. गिरायक आले. हां. हां, म्हणजे कॅल्शियम वगैरे वाढायसाठी कडबा काम करतो मला. बरं, मग जास्त करून कुठल्या जनावरला दिला पाहिजे कडबा? सगळ्या जनावर चालतं. हां, बरं, तुमचा मोबाईल नंबर द्या. 98 हां 60 हां 84 हां 70 हां 25. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, कोणाला जर कडबं पाहिजे असेल तर मामाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे, संपर्क साधून घेऊ शकताय. मालक राम राम. राम राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगोड्याच आहे. बरं, किती हाईट किती आहे कडबे?
5 ते 6 फूट आहे की. 6 फूट आहे. काय वैशिष्ट्य आहे, कुठल्या ब्रीडचं कडबा आहे म्हणजे जातीचा आहे? ही 35 एक माल दांडी 35 एक मालदांडीचं कडबा आहे. किती हाईट आहे कडबी? 6 फूट आहे की. 6 फूट हाईट आहे. बरं, काय भाव आहे सध्या? सध्या सांगायला 34 सांगतोय. 3400 सांगताय, मग विकायचं काय भाव आहे? 3 आलं का द्यायचं? साधारण 100 पिंडीला 3000 आणि 30,000ला 1000 पिंडी, 30 रुपयाला एक पिंडी. 30 रुपये. बरं, मला किती बसते आपल्या वाहनात? 1450 1500. 1500. काय कुठलं वाहन आहे आपलं? ही 709 आहे. 709. 709 मध्ये साधारण 14-1500 कडवं बसतंय. मोठ्या ताटाचं कडबं आहे ना? मोठ्या मोठ्या ताटा. बरं, बिन पाण्याचं आहे कसं? बिगर पाण्याचा. बिगर पाण्याचं आहे काय? बरं, तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, कुणाला पाहिजे असेल तर या मामांचा आपण नंबरही देणार आहे. आणि कडबं बघून घ्या कसं आहे. पिंडी किती भरेल पिंडी साधारण? काय वजन आम्हाला काय एवढं नाही माहित नाही, तरी आता अंदाज कळतो की आपल्याला 3 किलोच्या आसपास. 3 किलो आसपास भरेल. आणि ताटं किती असते त्याच्यामध्ये? ताट काय मोजलेली नसते ती होती. म्हणजे असं आळं आपलं बांधलेलं असतं. मुठीवर टाकलेलं असते काय? बरं, तर कडबं बघून घ्या. मोठ्या मापाचं कडबं आहे आणि 30,000 सध्या भाव चालू आहे 1000 पिंडीला. तर सांगोल्या बाजारामधील हा करंट भाव आहे. बरं, कशामुळे एवढं मागले कडबं? काय झालं? कडबा कमी हो, हरभरा जास्त आहे शिवारात. हरभरा जास्त झाले 20% कडबा आहे शिवारात मंगळा. त्याच्यामुळे महाग आहे. म्हणजे अगोदर कडबं जी विकत होती ती मंगळवेढा भागातली लोक विकत होती आणि त्यावेळेस कडबं जास्त होतं. जास्त होतं. आता हरभरा जास्त आहे. आता बरीच लोक अशी म्हणतात की आमच्या भागामध्ये कडबं एवढं महाग नाही, इकडे लय महागले. काय आता कमी असल्यामुळे महाग आहे कडबो. जागेवर 23, 24, 25 दर आहे. बरं, तुम्ही व्यापारी आहे, शेतकरी व्यापारी आहे. तुम्हाला कसं मिळते हो? जरा व्यवहार सोडून थोडक्यात सांगा. मी आम्हाला एक 22, 23, 24 मिळते बा. 22च्या पुढनं मिळते. आणि हे पोच कुठपर्यंत देताय तुम्ही? पोच मंगळापासून 70-80 किलोमीटर असू द्या कुठे. 80 किलोमीटर पर्यंत सगळीकडे तुम्ही पोच देताय. पोच म्हणलं तर किलोमीटर प्रमाणे दर वाढणार. दर वाढते. 3031 पर्यंत पोच होते. 3100 100 किलोमीटर असू द्या पोच करतो. मग ही आता बाजारात आल्यावर काय एवढं महाग देताय? मंगळात ना हो, आता पोच असलं तर देणार की आम्ही आता इथनं मी. इथनं 3000 देतो की. कुठवर देणार? कुठं नागज असू द्या, कुठे बी असू द्या. काय नागज पर्यंत इथनं 50 किलोमीटर. इथनं 50 वर 3000 रुपये पोच पोच देताय. करतो. पोच देतो. बरं. शेतकरी मित्रांनो, कुणाला कडबं घ्यायचं असेल तर ह्या मामांकडे मिळून जाईल. आणि चांगल्या प्रतीचं कडबा आहे, पालेदार कडबा आहे. 35 एक मालदांडी ज्वारीचं कडबा आहे. पाला बघून घ्या कडव्याचा. त्या ठिकाणी पालेदार कडबा आहे. कुठल्या जनावरला चालतंय? कुठली जर्सी असू द्या, म्हशी असू द्या, गाय असू द्या. काय पळाच्या बैलाला एक नंबर चालते. काय मऊ कडबा आहे, देशी कडबा आहे. काय वैशिष्ट्य आहे या कडब्या? कडबी पाणी पिती जनावर भरपूर हे ना. अजून शरीराला मानतंय हे. आता बिगर पाण्याचा माल आहे. बाकीचा बी सुका चारा असतो, त्यापेक्षा कडबच का द्यावं? पाणी पिती देऊ हे ना. पाणी दुसरे बी सुक चारलं पेणारच की. आता हाय वाळा चारा लागतोय. वाळा म्हणजे बिन पाण्याचं बिगर पहिल्यापासून. पाण्याचा आहे. 3400 रुपये. हा मंगाडा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 96 65 41 67 75. आता फोन आला तर हिशोबात द्या. चला हो, देतो की देतो. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे. संपर्क साधून कडबं घेऊ शकताय. या गाडीमध्ये 709 या गाडीमध्ये 1400 कडबं बसतं. 1400 पर्यंत पोच तुम्हाला जागेवरती 3000 रुपये मिळून जाईल. जास्तीचा आपण वेळ करणार 1500 पर्यंत येते. ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, मालकाला संपर्क साधू शकताय. धन्यवाद मालक.